आपण लास्ट लेक्चरमध्ये IUPAC नेम बघितले होते. आता आपण या लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इथर बघणार आहे. स्पेशली आपण फोकस करणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, हाऊ अल्कोहोल आर प्रिपेअर्ड फ्रॉम अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला RX आहे. ही रिॲक्शन आपण अल्किल हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये बघितली की अल्किल हॅलाइडच्या रिॲक्शन्स. तर अल्किल हॅलाइडची एक अशी रिॲक्शन आहे वेन अल्किल हॅलाइड रिॲक्ट विथ ॲक्वेस अल्कली. ॲक्वेस म्हणजे काय की जी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेली अल्कली आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड असेल. When alkyl halide react with alkali, then this X group is replaced by OH. X हा कशाने रिप्लेस होतो? OH. आणि इथे बाय प्रोडक्ट KX काय होतो? फॉर्म होतो. KX म्हणजे काय? KCl असेल, KBr असेल, हा बाय प्रोडक्ट आपल्याला तिथे मिळतोय. तर इथे KX हा प्रोडक्ट काय होतो? फॉर्म होतो. जर इथे NaOH असता तर आपण काय म्हटलं असतं? NaX. तर याचा X ग्रुप आणि याचा K ग्रुप रिॲक्ट होतो KX आणि प्लस ROH. तर इथे अल्कोहोल तयार होत आहे. मेन प्रोडक्ट जो आहे तो काय आहे? अल्कोहोल आहे. याची आपण मेन रिॲक्शन बघू. एक एक्झाम्पल घेऊ. अल्किल हलाइड मीन CH3CH2Br. अल्किलच्या जागेवर आपण एथिल ग्रुप घेतलेला आहे आणि हलाइडच्या जागेवर ब्रोमिन. एक्स म्हणजे काय? हॅलोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. तर इथे एथिल आहे आणि इथे काय? ब्रोमिन आहे. एथिल ब्रोमाइड रिॲक्ट विथ KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ॲक्वेस KOH आहे, लक्षात ठेवा. ॲक्वेस शब्द खूप महत्त्वाचा आहे. इथे जर अल्कोहोल शब्द असता, अल्कोहोलिक KOH, तर ही रिॲक्शनच चेंज होते, इलिमिनेशन रिॲक्शन होते. तर या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतात. तर याचा टाईप काय? सबस्टिट्यूशन. म्हणून रिएजंट माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्वेस KOH वेन एथिल ब्रोमाइड रिॲक्ट विथ ॲक्वेस KOH, देन KBr इज अ बाय प्रोडक्ट. KBr काय होतो? बाय प्रोडक्ट फॉर्म होत आहे आणि मेन प्रोडक्ट आहे. हा जो एथिल ग्रुप आहे आणि अल्कोहोल ग्रुप जॉईन होतो, OH ग्रुप, तर इथे एथिल अल्कोहोल फॉर्म होतो. काय फॉर्म होतो? एथिल अल्कोहोल. एथिल अल्कोहोल इज अ मेन प्रोडक्ट. वेन एथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ ॲक्वेस KOH, देन एथिल अल्कोहोल विल बी फॉर्म. तर इनडायरेक्टली काय झालं आपल्याला? ओव्हरऑल चेंज काय दिसतोय? इज ब्रोमिन ग्रुप, हॅलोजन ग्रुप इज रिप्लेस बाय OH ग्रुप. म्हणजे सबस्टिट्यूशन, रिप्लेसमेंट होते. ब्रोमिन ग्रुप कोणत्या ग्रुपने रिप्लेस होतोय? OH. कारण रिएजंट आपण तसं घेतलेलं आहे. तर ब्रोमिनच्या जागेवर OH येतोय. कोण येतोय? OH. आणि ब्रोमिनचं काय होतंय? डिस्प्लेसमेंट होतंय. याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो, सबस्टिट्यूशन म्हणू शकतो. आता आपण सेकंड रिॲक्शन बघूया. बाय ॲसिड कॅटलाइज हायड्रेशन ऑफ अल्किन. तर ॲसिड कॅटलाइज आपण रिॲक्शन बघणार आहे. ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन म्हणजे काय? यामध्ये ॲसिड प्लस वॉटर यूज केला जातं. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड प्लस H2O. ते असं पण लिहिता H प्लस H2O असं पण लिहिलं तरी चालतं. तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि वॉटरची इंटरॅक्शन करतात. यामध्ये ॲक्च्युअलमध्ये ही काय? इथे इंटरमिडिएट फॉर्म होतोय, पण आपण डायरेक्टली प्रोडक्ट दाखवणार आहे. जर इथे अल्किन दाखवलेला आहे, इथिन असेल आणि हा असेल प्रोपिन, तर इथे इथिन आणि प्रोपिन दाखवलेला आहे आणि त्यामध्ये वॉटरची ॲडिशन होते. हायड्रेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ वॉटर किंवा हायड्रोलिसिस म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर. इथे म्हटलेलं आहे हायड्रेशन ऑफ अल्किन. हायड्रेशन म्हणजे काय? की ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटरचे ॲडिशन कशामध्ये होते? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. समजा अल्किन घेतला आपण एक, तर यामध्ये वॉटरची काय होते? ॲडिशन होते. एका साईडला H आणि एका साईडला OH. वॉटर मॉलिक्युल जो आहे H2O, त्याचे दोन पार्ट करू आपण, एक H आणि एक OH, म्हणजे H प्लस आणि OH मायनस. तर हायड्रोजन इकडे ॲड होतो म्हणजे CH3 आणि याला OH ग्रुप ॲड होतो CH2H. डबल बॉन्ड ब्रेक होतोय. डबल बॉन्ड काय होतंय? इथे ब्रेक होतोय. हा जो डबल बॉन्ड आहे हा ब्रेक होतोय. मग एका साईडने हायड्रोजन आणि एका साईडने काय होतं? OH ग्रुप जॉईन होतोय. तर इथे आपल्याला काय मिळतोय? एथिल अल्कोहोल हा मेन प्रोडक्ट मिळतोय. तर इथे ॲडिशन रिॲक्शन होते. तर हायड्रेशन ऑफ अल्किन मीन्स ॲडिशन ऑफ वॉटर अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असताना वॉटर काय होतो? या डबल बॉन्डमध्ये ॲड होतो. हा डबल बॉन्ड ब्रेक करताना दाखवला आहे. इथे हायड्रोजन आणि इथे OH ग्रुप म्हणजे CH3CH2OH मीन्स एथिल अल्कोहोल विल बी फॉर्म. When ethene react with concentrated sulfuric acid in presence of water, then it undergo hydration, means addition of water to gives the ethyl alcohol. Ethyl alcohol product काय होतं? इथे फॉर्म होत आहे. खूप इम्पॉर्टंट आणि सिम्पल रिॲक्शन आहे. यामध्ये काही असं कॉम्प्लिकेटेड मेकॅनिझम नाही आहे. जर सिक्वेन्स रिॲक्शनमध्ये असं लिहिलेलं असेल तर डायरेक्टली इथे वॉटर ॲड करायचा आणि मेन प्रोडक्ट लिहायचा आहे. आता मे बी काही ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागेल? रूल यूज करावं लागणार आहे, मार्कोनिकॉप्स रूल. आता बघा, unsymmetrical reagent when added to unsymmetrical alkene, the negative part of the reagent goes to that carbon which contain less number of hydrogen. आता आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल काय घेतलं आपण? प्रोपिन CH3CH डबल बॉन्ड CH2 हे एक्झाम्पल आहे प्रोपिन. आता
आपण इथे फोकस करणार आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2 कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती फोकस करायचा आहे. हायड्रेशन म्हणजे इथे ॲडिशन काय होते, वॉटर होते. तर वॉटरमध्ये दोन पार्ट आहे H आणि OH, म्हणजे H प्लस आणि OH मायनस. मग निगेटिव्ह पार्ट नेमका कुठे अटॅच होतोय आपल्याला बघायचं आहे आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठे अटॅच होतोय. वॉटरचे आपण दोन पार्ट केले, H2O इज स्प्लिटेड इंटू टू पार्ट्स, एक H प्लस आणि एक काय OH मायनस. H2O H प्लस आणि OH मायनसमध्ये स्प्लिट केला आहे, H प्लस आणि OH. आता ॲडिशन कशी करणार आपण, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन इन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये जे कार्बन दाखवलेले त्यामध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन कुठे, मिडल कार्बनला आहे. मिडल कार्बनकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहे, पण निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. मग OH ग्रुप मिडलला जॉईन होतो आणि हायड्रोजन या साईडला जॉईन होतो, म्हणजे CH2चा CH3 होतो. इथे CHOH येतोय आणि या साईडला CH3, म्हणजे मेन प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला, तर इथे OH आणि इथे H ॲड झाला अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स रूल काय तुम्हाला समजलं, वेन अनसिमेट्रिकल रिएजन. अनसिमेट्रिकल म्हणजे काय, त्याच्या दोन्ही साईड डिफरंट असतात. H2O मध्ये एक H ग्रुप आणि OH ग्रुप आहे, सिमेट्रिकल आहे का नाही तो. वेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, याच्या दोन्ही साईड डिफरंट आहे, म्हणून इथं रूल अप्लाय करावा लागतोय की निगेटिव्ह पार्ट कुठे जातोय आणि पॉझिटिव्ह पार्ट कुठे जातोय, म्हणून इथं रूलची गरज आहे. An unsymmetrical reagent is added to unsymmetrical alkene, the negative part of the reagent goes to that carbon which contain less number of hydrogen. त्याच्याकडे लेस हायड्रोजन आहे, त्याच्याकडेच तो निगेटिव्ह पार्ट काय होतो, शिफ्ट होतो आणि पॉझिटिव्ह पार्ट दुसरीकडे जातोय. मग इथे मेन प्रोडक्ट CH3 CH CH3OH. मग इथे प्रोपेन टू ऑल 1 2 3 कार्बन आहे, 3 कार्बन आहे आणि मिडल कार्बनला काय जॉईंट आहे, OH ग्रुप. मग 1 2 3 कार्बन असेल तर आपण काय म्हणतो प्रोपेन. जो अल्कॅनॉल, अल्केन प्लस ऑल, जसं इथेन प्लस ऑल इथेनॉल, मिथेन प्लस ऑल मिथेनॉल, प्रोपेन प्लस ऑल प्रोपॅनॉल. बट OH ग्रुपची पोझिशन काय आहे, सेकंड आहे. मग इथे काय म्हणणार, प्रोपेन टू ऑल, कारण सेकंड पोझिशनला OH ग्रुप आपल्याला मिळतोय. मग मेन प्रोडक्ट आहे प्रोपेन टू ऑल. तुमच्या प्रोडक्ट लक्षात आला असेल. आता नेक्स्ट पार्ट बघू आपण. सी रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन और ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. आता हायड्रोबोरेशन आणि यामध्ये अजून एक वर्ड यूज केला होता ऑक्सिडेशन. हायड्रोबोरेशन म्हणजे काय, इथे आपण डायबोरेन कंपाऊंड यूज करतोय, डायबोरेन B2H6 इन प्रेझन्स ऑफ THF. THF हा सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातो, टेट्रा हायड्रोफ्युरॉन, किंवा याच्या जागेवर पेरॉक्साईड पण आपण यूज करू शकतो. B2H6 इन प्रेझन्स ऑफ THF. तर डायबोरेन आणि टेट्रा हायड्रोफ्युरॉन हा सॉल्व्हंट यूज केला जातो आणि नंतर शेवटी वॉटरची ॲडिशन केली जाते. तर आपण शॉर्टकटमध्ये असं लक्षात ठेवणार आहे का डायबोरेन आणि टेट्रा हायड्रोफ्युरॉन यांच्या प्रेझेन्समध्ये वॉटर इथे ॲड होतोय. तर इथे H2O ॲड करू आपण, H प्लस एका साईडला, OH एका साईडला. तर इथिनमध्ये तो ॲड होतोय. इथिन वेन रिॲक्ट विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF अँड वॉटर ॲज अ सॉल्व्हंट, देन द एथिल अल्कोहोल विल बी फॉर्म. तर इथे काय होते, सेम तसंच आहे की वॉटरची ॲडिशन होते आणि इथे काय होतं, अल्कोहोल फॉर्म होतो. एथिल अल्कोहोल काय होतो, मेन प्रोडक्ट फॉर्म होतोय. आता पुढचा पार्ट, इथे H ॲड झाला म्हणजे CH3, CH2ला OH जॉईंट होतो म्हणजे CH2OH. आता पुढे आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे, पण वरती मार्कोनिकॉफ्स अप्लाय केला, पण या केसमध्ये काय अप्लाय होतो, अँटी मार्कोनिकॉफ रूल. काय अप्लाय होतो, अँटी मार्कोनिकॉफ. का, त्याचं मी रिझन सांगतो की अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय अप्लाय करायचा आहे. आता अँटी मार्कोनिकॉफ रूल काय बघा, आता अँटी मार्कोनिकॉफ्स रूल काय पहिले ते बघू आपण. वेन द अनसिमेट्रिकल रिएजंट, वॉटर हा अनसिमेट्रिकल आहे कारण वॉटरमध्ये दोन पार्ट आहे, H आणि OH, बरोबर आहे. तर याचं जर असं स्प्लिटिंग केलं, एक H प्लस आणि एक OH मायनस आहे, जर असं स्प्लिटिंग होतं आहे वॉटरचं, मग आता इथे अनसिमेट्रिकल रिएजंट गेट ॲडेड टू अनसिमेट्रिकल अल्किन, देन निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन. आता कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये ज्या कार्बनकडे जास्त हायड्रोजन आहे तो या साईडचा आहे, म्हणजे OH ग्रुप आता टर्मिनल म्हणजे एंडच्या कार्बनला जॉईन होणार कारण तिथे मोर कार्बन आहे. मार्कोनिकॉफ्समध्ये OH ग्रुप कुठे जातोय, मिडल कार्बन, कारण तिथे लेस हायड्रोजन आहे. आणि अँटी मार्कोनिकॉफ्समध्ये OH ग्रुप कुठे जातोय, जिथे मोर हायड्रोजन आहे त्या कार्बनकडे जातोय. तर इथे लेस आहे आणि इथे काय मोर आहे. तर मोर वर्ड महत्त्वाचा आहे. तर अँटी मार्कोनिकॉफ्समध्ये मोर वर्ड असतो आणि मार्कोनिकॉफ्समध्ये लेस वर्ड असतो, लक्षात ठेवा. मग इथे मी लिहितो की मार्कोनिकॉफ्स रूल आणि इथे मी लिहितो अँटी मार्कोनिकॉफ्स रूल.
तर मार्कोनिकॉप्स रूलमध्ये OH ग्रुप या साईडला जॉईन होतं वेअर लेस हायड्रोजन्स आर अटॅच, आणि अँटी मार्कोनिकॉप्समध्ये जिथे जास्त हायड्रोजन आहे तिथे OH ग्रुप जॉईन होत आहे. तर आता अँटी मार्कोनिकॉप रूल आपण बघतोय का OH ग्रुप एंडला जॉईन होणार आहे CH2OH, आणि ते CHचा काय होतो CH2, म्हणजे CH3 CH2 CH2OH. तर प्रोपेन 1 ऑल मिळतोय. CH3 CH2 CH2OH एंडच्या कार्बनला OH ग्रुप जॉईन होतं इकडे, आणि मध्ये हायड्रोजन जॉईन होत आहे. CHचा CH2 होत आहे मिडल कार्बन, CH3 CH2 CH2OH. आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला आहे 3 कार्बन आहे. 3 कार्बन म्हणजे प्रोपेन, प्रोपेनॉल येतो, प्रोपेन 1 ऑल. मग इथे काय होतं की जो टर्मिनल कार्बन आहे एंडचा कार्बन आहे त्याला OH ग्रुप अटॅच आहे, त्याला OH ग्रुप अटॅच असल्याने त्याला OH ग्रुप अटॅच आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे प्रोपेन 1 ऑल. 1 पोझिशनला अटॅच आहे, 1 2 3 असं नंबरिंग केलेलं आहे, प्रोपेन 1 ऑल. आणि हा काय प्रोपेन 2 ऑल. आता मेन रिझन काय की इथे तो एंडला जॉईन होतोय, कारण हा जो डायबोरेन कंपाऊंड आहे, आपण काय शॉर्टकटमध्ये रिॲक्शन बघतोय, कारण ॲक्च्युअलमध्ये याचं मेकॅनिझम जर बघितलं तुम्ही तर डायबोरेनमध्ये हायड्रोजन B2H6 मध्ये हायड्रोजन निगेटिव्ह असतो. हायड्रोजन काय असतो निगेटिव्ह. हायड्रोजन जर निगेटिव्ह आहे तर तो हायड्रोजन निगेटिव्ह इकडे जातो आणि BH2 या साईडला जातोय, म्हणून तो रूल असा बनवलेला आहे. जसं मार्कोनिकॉप्स रिॲक्शनमध्ये सांगितलंय की निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन. तर डायबोरेनमध्ये हायड्रोजन निगेटिव्ह असतो म्हणून तो इकडे गेलेला आहे. पण आपण ओव्हरऑल काय करतोय, डायबोरेन THF सॉल्व्हंट आहे आणि वॉटरची ॲडिशन दाखवायची. मग लक्षात ठेवा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड वॉटर असेल तर इथे मार्कोनिकॉप्स रूलने होते ॲडिशन, आणि डायबोरेन THF वॉटर असेल तर इथे अँटी मार्कोनिकॉप्स रूलने काय होते ॲडिशन होते. मार्कोनिकॉप्समध्ये OH ग्रुप मिडल कार्बनला जातोय आणि अँटी मार्कोनिकॉप्समध्ये तो एंडच्या कार्बनला म्हणजे टर्मिनल कार्बनला तो काय होतोय जॉईन होतोय. हे खूप महत्त्वाचं आहे बोर्डसाठी. मार्कोनिकॉप्स अँटी मार्कोनिकॉप्स रूल कोणत्याही वेने इनडायरेक्ट क्वेश्चन विचारलाच जातो, खूप महत्त्वाचं आहे. खूप सारे रिॲक्शन यावरती डिपेंड आहे, पण तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे मार्कोनिकॉप्स रूल काय, अँटी मार्कोनिकॉप्स रूल काय, ॲडिशन कशी होते. मार्कोनिकॉप्समध्ये लेस वर्ड महत्त्वाचा आहे. निगेटिव्ह पार्ट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन, आणि अँटी मार्कोनिकॉप्समध्ये मोर वर्ड महत्त्वाचा आहे. मोर द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गोज टू दॅट कार्बन विच कंटेन मोर नंबर ऑफ हायड्रोजन. आता तुम्हाला या रिॲक्शन समजल्या असतील. तर आपण काय काय बघितलं आहे, फ्रॉम अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइडमध्ये KOH ॲड केला, सबस्टिट्यूशन होतं आहे, हॅलोजन इज रिप्लेस बाय OH ग्रुप. नंतर अल्किनमध्ये आपण वॉटर ॲड केलेला आहे मार्कोनिकॉप्स रूलने, इथे सल्फ्युरिक ॲसिड यूज केला जातो. देन सल्फ्युरिक ॲसिड कॅटलिस्ट म्हणून यूज केलं जातं आहे बाय ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन. कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. तुम्हाला असं वाटेल की कॅटलिस्ट म्हणजे सॉलिड्स असतो, मॅग्नीज ऑक्साईड पावडर असेल किंवा निकेल असेल, इथे निकेल कॅटलिस्ट दिसेल तुम्हाला, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. निकेल हा काय सॉलिड आहे, आयर्न सॉलिड आहे, मॉलिब्डेनम हे सगळे सॉलिड आहे. पण कॅटलिस्ट ॲक्वेस सोल्युशनच्या फॉर्ममध्ये पण असतो, ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन, ॲसिडमुळे त्या रिॲक्शन होत आहे. म्हणून इथे H+ शॉर्टकटमध्ये H+H2O वापरतात, त्याचा मिनिंग तोच आहे जो वरती लिहिलेला आहे. आणि थर्ड रिॲक्शन आपण बघितली हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. तर इथे आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतोय आणि इथे प्रायमरी. हा OH ग्रुप प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, हा सेकंडरी ग्रुपला, म्हणून हा प्रायमरी हा सेकंडरी आहे ना, काय प्रायमरी. आता आपण नेक्स्ट रिॲक्शन बघू. बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप. रिडक्शनचा मिनिंग काय होतं तुम्हाला ना काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर याच्यासाठी मी तुम्हाला सिंपल हे सांगेल की हायड्रोजन जेव्हा ॲड होतंय ना त्याला रिडक्शन म्हणतात. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. हायड्रोजन जेव्हा ॲड होतंय त्याला काय म्हणतात रिडक्शन. आता तो कुठे ॲड होऊ शकतो, कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये ॲड होऊ शकतो, त्यानंतर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड यामध्ये पण ॲड होऊ शकतो. तर इथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो, इथे एक हायड्रोजन इथे एक हायड्रोजन ॲड होतो, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होतो, डबल बॉन्डचा काय होतं सिंगल बॉन्ड. मग एक या साईडला आणि एक या साईडला काय होतो अटॅच होतो, एक या साईडला अटॅच होणार आणि एक या साईडला काय होतो अटॅच होतो. मग आता लक्षात ठेवा ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. जेव्हा हायड्रोजन ॲड होतो त्याला काय म्हणतात रिडक्शन म्हणतात. मी तुम्हाला एक सिंपल आहे 10चं एक बेसिक लेक्चर आहे, तुम्ही ते बघा, त्यामध्ये तुमच्या ऑक्सिडेशन रिडक्शन या कन्सेप्ट क्लिअर होतील. तर ते लेक्चर खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला एंट्रन्ससाठी पण त्यामध्ये काही महत्त्वाचा डाटा आहे तो मिळेल. मी तुम्हाला ते लेक्चर सेंड करणार आहे, तुम्ही ते जरूर बघा. ऑक्सिडेशन रिडक्शन आणि रेडॉक्स रिॲक्शन, कारण याचा रेफरन्स मी खूप वेळेस सांगणार आहे. आता आपण बघणार आहे की रिडक्शन म्हणजे काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. मग कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डमध्ये हायड्रोजन ॲड होत आहे. आता बघा वेन अल्डिहाइड कीटोन एनी कार्बोनिल ग्रुप असेल, कोणताही कार्बोनिल ग्रुप असेल, तर त्या केसमध्ये बघा काय होत आहे, तर कोणताही कार्बोनिल ग्रुप असेल
तर या केसमध्ये समजा मी नुसता इथे कार्बोनिल दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल कार्बोनिल म्हणजे काय सी डबल बॉन्ड ओ. आता कार्बोनिलशी रिलेटेड फंक्शनल ग्रुप कोणते कार्बोनिलशी रिलेटेड काय काय येतं अल्डिहाइड बरोबर आहे आर सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड येतोय. त्यानंतर येतोय कीटोन आर सी डबल बॉन्ड ओ आर हा कीटोनिक ग्रुप आहे. देन आर सी डबल बॉन्ड ओ एच कार्बोक्सिलिक ॲसिड एवढे फंक्शनल ग्रुप येत आहे. अल्डिहाइड येतोय आर सी डबल बॉन्ड ओ एच. त्यानंतर कार्बोनिल म्हणजे हा ग्रुप आहे. हा ग्रुप असलेले फंक्शनल ग्रुप असलेले कंपाऊंड कोणते ईस्टर पण येतोय आर सी डबल बॉन्ड ओ आर. तर आर सी डबल बॉन्ड ओ एच सी एच ओ ग्रुप जर असेल तर तो अल्डिहाइड असतो. शॉर्टकटमध्ये काय CHO. आणि कीटोनमध्ये लेफ्ट साईडला राईट साईडला 2 अल्किल ग्रुप असतात. मधला कार्बोनिल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ ग्रुप इज कॉल्ड कार्बोनिल ग्रुप. या ग्रुपला काय म्हणतात कार्बोनिल. लक्षात ठेवा याला काय म्हणतात कार्बोनिल. तर कार्बोनिलमध्ये दोन्ही आर ग्रुप असतील लेफ्ट राईट साईडला सेम किंवा डिफरंट त्याला कीटोन म्हणतात. कीटोन म्हणजे ॲसिटोनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. आणि RCOH आर सी डबल बॉन्ड ओ एच किंवा CS3 डबल बॉन्ड आपण ॲसिटिक ॲसिडचं नेहमी एक्झाम्पल घेतो CS3 डबल बॉन्ड ओ एच तुम्हाला माहिती फॉर्म्युला. तर काही पण असेल तर याला कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतात. COOH ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड OH किंवा COH तर त्याला कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतात. तर हे जे 3 फंक्शनल ग्रुप आहे याची रिॲक्शन आपण इथे बघणार आहे. मग मी जनरल काय करतो हे कट करतोय सगळं फक्त कार्बोनिल लिहितोय. मग कार्बोनिल ग्रुप असलेला अल्डिहाइड पण आहे कीटोन पण आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. यामध्ये नेमकी काय इंटरॅक्शन होते बघा सी डबल बॉन्ड ओ कार्बनचे बेसिक बॉन्ड लक्षात ठेवा 4 आहे. कार्बनचे मॅक्झिमम बॉन्ड किती असतात 4 आहे. तर यामध्ये हायड्रोजन ॲड होत आहे तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होतोय. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. तर कार्बनला हायड्रोजन अटॅच होत आहे आणि ऑक्सिजनला हायड्रोजन मग इथे 2 हायड्रोजन ॲड होत आहे. This carbonyl group or compound which containing carbonyl group it undergo addition reaction that is reduction. Addition of hydrogen ची addition झाली म्हणजे काय झालं रिडक्शन झालं. तर हायड्रोजन गेट ॲडेड अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आणि डबल बॉन्ड टू काय होतंय सिंगल बॉन्ड. मग इथे CH आणि इथे होतोय OH. OH फंक्शनल ग्रुप आला म्हणजे काय तो अल्कोहोल आहे. आता आपण डायरेक्टली एक्झाम्पल घेऊ एक अल्डिहाइडचं. हे झालं जनरल वरचं मी काय लिहिलंय जनरल. आता एक अल्डिहाइड एक कीटोन आणि एक कार्बोक्सिलिक ॲसिड असे 3 एक्झाम्पल आपण बघूया. तर पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे अल्डिहाइडचा ॲसिड अल्डिहाइडचं एक्झाम्पल CS3 डबल बॉन्ड OH. आता बघा मी थोडंसं उलटं दाखवलंय स्ट्रक्चर. कार्बोनिल ग्रुप साईडने दाखवलाय आपण मध्ये दाखवतो तर हा साईडने दाखवला आहे. तर कार्बोनिल ग्रुपमध्ये काय होतंय हा बॉन्ड ब्रेक होतोय बघा. CS3 डबल बॉन्ड OH. तर इथे कार्बनमध्ये या साईडने एक हायड्रोजन आणि या साईडने एक हायड्रोजन काय होतो ॲड होतो. तर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि इथे हायड्रोजन काय होतो ॲड होतो. म्हणजे इथे काय झाली ॲडिशन रिॲक्शन झाली म्हणजे रिडक्शन झालेलं आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. तर हायड्रोजन इथे ॲड होतं आहे. मग इथे काय तयार होतो इथे समजा हायड्रोजन ॲड झाला इथे एक हायड्रोजन आणि या साईडने एक हायड्रोजन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. तर आता म्हणजे नेमकं काय मिळालंय CH3CH2OH. तर आपल्याला काय मिळतंय बघा एथिल अल्कोहोल मिळतोय. when CH3 डबल बॉन्ड OH म्हणजे ॲसिटाल्डिहाइड अंडरगो रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन अँड निकेल कॅटलिस्ट और याला अजून एक रिएजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड हायड्रॉलिसिस. H3O+ म्हणजे काय माहिती का H3O+. आता बघा जेव्हा वॉटर आणि H+ मिक्स होतो वॉटर आणि H+ आयन H+ कुठून आलेला आहे ॲसिडचा H+ आयन आणि वॉटर मिक्स होतो तर काय तयार होतो H3O+ हायड्रोनियम आयन. तुम्हाला असं वाटत असेल की ॲसिडची डेफिनेशन काय ॲसिड इज अ सबस्टन्स विच प्रोड्युसेस H+ आयन. H+ आयन प्रोड्यूस करतोय पण तुमच्या माहितीसाठी H+ आयन कधीच एक सेपरेट आयन म्हणून तो कधीच प्रेझेंट नसतो. त्याला स्वतःचं एक्झिस्टन्स नाही आहे. तो नेहमी कंबाईन फॉर्ममध्ये असतो. तो वॉटर बरोबर कंबाईन होऊन जातोय. तर H+ आयन कधीच आपण असं म्हणतो की त्याला स्वतःची हे नसते
एंटिटी नसते तर तो H प्लस आयन वॉटर बरोबर मिक्स होतो आणि H3O प्लस आयन फॉर्म होतोय. तर तुम्ही ॲसिड हायड्रोलिसिस म्हणजे वॉटरचे ॲडिशन होते पण इन प्रेझेन्स ऑफ काय इथे ॲसिड आहे. तर इथे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड इन प्रेझेन्स ऑफ H3O प्लस म्हणजे H प्लस प्लस H2O हे लक्षात ठेवा. आता त्याचा पण रोल तेच आहे. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड 2 हायड्रोजन प्रोव्हाइड करतोय. एक मिडल कार्बनला ऑक्सिजनला काय होतो तो अटॅच होतो. त्याचा रोल तोच आहे. फक्त इथं मेकॅनिझम नाही बघत आहे आपण. हे रिडक्शन करण्यासाठी 2 रिएजंट आहे. हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि H प्लस H2O म्हणजेच H3O प्लस. आता सेकंड बघूया आपण. तुम्हाला रिॲक्शन समजली असेल. ॲसिटाल्डिहाइड वेन अंडरगो रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोजन अँड निकेल कॅटलिस्ट देन एथिल अल्कोहोल विल बी फॉर्म. इथे एथिल अल्कोहोल फॉर्म होत आहे. आता पुढचं एक्झाम्पल घेऊ. हा झाला अल्डिहाइड CHO ग्रुप असलेला अल्डिहाइड. आता कीटोनचं एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड CH3 दोन्ही साईडने R ग्रुप आहे. दोन्ही साईडने कोणता ग्रुप आहे R. याचा आपण एक्झाम्पल बघू. आता हा जो कीटोनिक ग्रुप आहे CH3 C डबल बॉन्ड CH3 हा कीटोन आहे. हा पण वेगळा दाखवला आहे. कार्बोनिल ग्रुप खाली दाखवला आहे आणि हा इकडे दाखवला आहे म्हणजे ग्रुप शिफ्टिंग करून दाखवला आहे. तर कार्बोनिल ग्रुप या साईडने दाखवला आहे आणि मेथिल ग्रुप वरच्या बाजूने. तुम्ही कसंही दाखवा स्ट्रक्चर फक्त सेम पाहिजे. सेम म्हणजे कोणते ओरिएंटेशन दाखवा. कार्बोनिल वरती दाखवा इकडे कसाही चालतो. इवन असा पण दाखवतात. जशी मला रिॲक्शन दाखवण्यासाठी गरज आहे त्याप्रमाणे मी काय करणार आहे ती रिॲक्शन दाखवणार आहे. असा पण ॲसिटोन दाखवला जातो. समजा मला याच्या पुढे रिएजंट काहीतरी ॲड होतं हे दाखवायचं तर असं पण मी दाखवू शकतो. हा कीटोन आहे तर कीटोनचं आपण रिडक्शन करणार आहे. काय करणार आहे रिडक्शन करणार आहे. आता बघा कीटोनचं रिडक्शन करताना रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर या कार्बनला एक हायड्रोजन आणि ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच होतोय म्हणजे इथे काय तयार होतं बघा CH3 CH CH3 OH म्हणजे बघा कार्बनला हायड्रोजन ॲड झाला CH ऑक्सिजनला हायड्रोजन ॲड होतो OH CH3 CH CH3 OH प्रोपेन टू ऑल काय तयार होतो प्रोपेन टू ऑल. 1 2 3 कार्बन आहे आणि मग मिडल कार्बनला OH ग्रुप म्हणजे हाच येतो 2 प्रोपेनॉल फॉर्म होते प्रोपेन टू ऑल. फक्त वेगळं लिहिलेलं आहे स्ट्रक्चर एवढाच फरक आहे. आता हा झाला अल्डिहाइड हा झाला कीटोन. आता आपण घेऊ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये याच्यामध्ये आहे डिटेल मेकॅनिझम पण त्याची गरज नाही आहे. एक लक्षात ठेवा की या ॲसिटिक ॲसिडचं जेव्हा रिडक्शन होतं तुम्ही कोणताही एक रिएजंट यूज करा तर हा जो ग्रुप आहे हा जो पुढे जो ग्रुप दाखवलेला आहे C डबल बॉन्ड OH तर या ग्रुपचं डायरेक्टली कन्व्हर्जन COOH इज कन्वर्टेड इंटू CH2OH असं लर्न करा. दिस कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू CH2OH असा कन्वर्ट होतो तो. COOH इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू CH2OH. तुम्हाला जर मेकॅनिझम लिहायचंच नाही आपल्याला आपल्याला काय कळालं कार्बोक्सिलिक ॲसिड ग्रुप हा डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट होतो CH2OH. जर आपण काय यूज करतोय रेड्युसिंग एजंट तर COOH दिस ग्रुप इज कन्वर्टेड इंटू CH2OH. तर COOHचं होतं CH2OH आणि अगोदरचा मेथिल ग्रुप तसंच लिहायचा आहे. मग याचं एथिल अल्कोहोल नाव आहे. तर ॲसिटिक ॲसिड वेन अंडरगो रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड अँड फर्दर ॲसिड हायड्रोलिसिस H3O प्लसला काय म्हणायचा ॲसिड हायड्रोलिसिस ॲसिड प्लस वॉटर म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस टू गिव्ह द अल्कोहोल. तर इथे अल्कोहोल मॉलिक्यूल काय होतं फॉर्म होत आहे. तर या रिॲक्शन खूप इझी आहे फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. जसं लिहिलेलं आहे तुम्ही जसं जरी प्रॅक्टिस केली ॲटलिस्ट तुम्हाला रिएजंट लर्न पाहिजे. रेड्युसिंग रिएजंट कोणते ऑक्सिडायझिंग रिएजंट कोणते कारण याच्यावरतीच एंट्रन्सला आपण काय करतो ते क्वेश्चनचे आन्सर लिहितोय किंवा ते प्रॉपर ऑप्शन सिलेक्ट करतोय. आता आपण पुढची एक खूप महत्त्वाची रिॲक्शन बघणार आहे त्याचं नेम आहे बाय ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता आपण नाउ द नेक्स्ट रिॲक्शन इज ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपण काय करणार आहे ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड करणार आहे आणि ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड करून आपण प्रायमरी सेकंडरी टर्शरी सगळ्या टाईपचे अल्कोहोल तयार करणार आहे. बट आपण पहिले बघणार की ग्रिग्नार्ड रिएजंट काय त्याचा जनरल फॉर्म्युला आहे RMgX. ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म्युला काय आहे RMgX. त्यामध्ये बघा काय होतं अल्किल हलाइड म्हणजे काय
एक्झाम्पल घेऊ आपण मेथिल ब्रोमाइड. अल्किल हलाइडचं एक्झाम्पल काय घेतलं, मेथिल ब्रोमाइड. आता यामध्ये जो मॅग्नेशियम मेटल जर ॲड केला तर तो या दोघांच्या मध्ये ॲड होत आहे, मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, RMgX. R Mg आणि X म्हणजे हॅलोजन, R म्हणजे एनी ग्रुप, एथिल मेथिल प्रोपिल काय असेल तो. तर जनरली मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा कंपाऊंड, याला ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप सारे फंक्शनल ग्रुप या कंपाऊंड पासून बनवले जातात. हा रिएजंट आहे ग्रिग्नार्ड रिएजंट, हा खूप फेमस रिएजंट आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त यूज केला जातो, म्हणून प्रॅक्टिकली थिअरॉटिकली यावरती काही ना काही इनडायरेक्ट क्वेश्चन विचारलाच जातो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा ग्रिग्नार्ड रिएजंटची एक तरी बोर्डला रिॲक्शन विचारली जाते. म्हणून आता आपण हा इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे. ग्रिग्नार्ड रिएजंट RMgX, फॉर एक्झाम्पल CS3MgBr, मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता अजून एक लक्षात ठेवा बेसिक, का हा जो मेटल आहे, मेटल पॉझिटिव्ह असतो, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यानंतर ब्रोमिनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज आणि मेथिलवरती काय असतो, पार्शल निगेटिव्ह चार्ज असतो. तर मेटल पॉझिटिव्ह, हॅलोजन अँड अल्किल ग्रुप पार्शली निगेटिव्ह असतात, पार्शली त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघू. आता आपण जनरल बघू. आपण अशी एक जनरल रिॲक्शन तयार करू की त्यावरून आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी सगळ्या टाईपचे अल्कोहोल तयार करता येतील. माहिती बघा, कार्बोनिल ग्रुप दाखवला आहे, यामध्ये अल्डिहाइड आणि आपण कीटोन घेणार आहे. फॉर्मॅल्डिहाइड, ॲसिटॅल्डिहाइड आणि ॲसिटोन 3 कंपाऊंड घेणार आहे. तर C डबल बॉन्ड O, इथे काही पण ग्रुप असेल, HH, HCS3, CH3CH3 काही पण असेल, पण कॉमन काय आहे, जिथे ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड होत आहे, इथे काय म्हटलेलं आहे, ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंट ॲड होतोय, तो कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये ॲड होत आहे. तर RMgX, R ग्रुप हा निगेटिव्ह असतो, हा पॉझिटिव्ह असतो. हा Mg पॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, म्हणजे अपोजिट चार्जमध्ये काय होते, इंटरॅक्शन होते. तर थोडक्यात या टाईपची इंटरॅक्शन होते. म्हणजे बघा, ॲडिशन अपोजिट चार्जमध्ये होते. हा जो कार्बन पार्शली निगेटिव्ह आहे त्याच्याबरोबर R ग्रुप जॉईन होतो. तर हा जो पॉझिटिव्ह चार्ज कार्बन आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, त्याला मॅग्नेशियम अटॅच होतो, मॅग्नेशियम पॉझिटिव्ह आहे, म्हणजे निगेटिव्हला पॉझिटिव्ह एंड आणि पॉझिटिव्हला निगेटिव्ह एंड अटॅच होत आहे, म्हणजे कार्बनला या R ग्रुपची अटॅचमेंट होते. मग डबल बॉन्ड ब्रेक होऊन काय तयार होतो, सिंगल बॉन्ड. आता आपल्याला बेसिक कळालं आहे कुठे काय जॉईन करायचं आहे. मग कार्बनिक ग्रुप इथे ब्रेक होतो, इथे कार्बनला R ग्रुप जॉईन होत आहे आणि ऑक्सिजनला MgX. आणि ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिॲक्शनमध्ये एक जो वर्ड आहे तो नेहमी लिहायचा, ड्राय इथर. ड्राय इथर लिहिलाच पाहिजे, ड्राय इथर आहे म्हणून तिथे ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन होते. हा सॉल्व्हंट म्हणून यूज केला जातोय. द carbonyl group containing compound, it undergo addition reaction with Grignard reagent, RMgX get added across carbon oxygen double bond. तिथे ऍड होत आहे. मग हा R आणि MgX अटॅच झाला, इथे कार्बन ऑक्सिजनचा डबल बॉन्डचा काय झाला, सिंगल बॉन्ड. देन ॲडिशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस. हा जो कॉम्प्लेक्स तयार झाला यामध्ये वॉटर ऍड करूया. वॉटर ऍड होत आहे, ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे, या ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होतो आणि Mg ला OH. Mg पॉझिटिव्ह येते, याला OH निगेटिव्ह ग्रुप अटॅच होतो. पण जनरल लक्षात ठेवा, इथे H आणि इथे OH अटॅच करायचा. हा बॉन्ड ब्रेक होतोय, OMg हा बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजे हायड्रोलिसिस केलंय आपण. तर ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होतं म्हणजे अल्कोहोल तयार झाला आणि MgX ला इथे OH अटॅच होतंय. एक टाईपचा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो, त्याचं काही नाव नाहीये, आपल्याला फोकस इथे करायचा आहे, अल्कोहोल तयार होतोय. आता आपण बघूया फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइडचं एक्झाम्पल घेऊ. HC डबल बॉन्ड OH अल्डिहाइडचा फर्स्ट मेंबर आहे, 1 कार्बन कंटेनिंग अल्डिहाइड, ज्याच्यामध्ये एकच कार्बन असतो. असा अल्डिहाइड कोणता आहे, HC डबल बॉन्ड OH. आता इथे फॉर्मॅल्डिहाइड react with Grignard reagent, it undergo addition reaction in presence of dry ether to form complex, it undergo hydrolysis होत आहे to give primary alcohol. प्रायमरी अल्कोहोल काय होतो, फॉर्म होतो. म्हणजे फॉर्मॅल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल काय होतो, फॉर्म होतो. मग आता ग्रिग्नार्ड रिएजंटचे एक एक्झाम्पल घेऊ. मेथिल CH3MgBr, जसं RMgX आहे, CH3MgBr मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मेथिल कार्बनला अटॅच होतो आणि MgBr ऑक्सिजनला. डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट होतो, सिंगल बॉन्ड. डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड लिहायचा, ऑक्सिजनला MgBr आणि या कार्बनला मेथिल ग्रुप अटॅच केला. आता पुढे हायड्रोलिसिस होतोय, हा बॉन्ड ब्रेक होतोय, इथे हायड्रोजन आणि इथे OH ग्रुप. इथे हायड्रोजन आला म्हणजे OH पूर्ण झाला आणि इथे MgBr OH काय होतो, फॉर्म होतो. एथिल अल्कोहोल, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल विल बी फॉर्म. OH ग्रुप डायरेक्टली प्रायमरी कार्बनला अटॅच आहे म्हणून प्रायमरी अल्कोहोल.
आता सेकंडरी अल्कोहोल कसा फॉर्म होतो ते बघूया. ॲसिटाल्डिहाइड, अल्डिहाइडचा दुसरा मेंबर त्या फॅमिलीमधला ॲसिटाल्डिहाइड, 2 कार्बन कंटेनिंग CH3 C डबल बॉन्ड H. तर 2 कार्बन येतात त्या ॲसिटाल्डिहाइडमध्ये. यामध्ये CH3 MgBr अटॅच होत आहे. मग इथे CH3 आणि इथे MgBr डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होत आहे. ती ॲडिशन होते ग्रिग्नार्ड रिएजंटची. ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट टू अंडरगो ॲडिशन रिॲक्शन प्रेस ऑफ ड्राय इथर सॉल्वंट. Then it form the complex which undergo hydrolysis to form secondary alcohol. आता सेकंडरी अल्कोहोल तयार होणार आहे. तर इथे ऑक्सिजनला H अटॅच होत आहे. आता बघा CH3 CH खालून काय अटॅच झाला CH3 आणि इकडे OMgBr. तर CH3 CH CH3 आणि OMgBr. आता इथे वॉटरची ॲडिशन होत आहे. इथे H आणि इथे OH. तर इथे H आणि इथे OH अटॅच झाला. तर याचा हा जो कंपाऊंड आहे हा सेकंडरी CH3 CH CH3 1 2 3 आणि इथे OH ग्रुप आहे. म्हणजे हा काय सेकंडरी अल्कोहोल आहे. प्रोपेन टू ऑल, प्रोपेनॉल येतो. तो काय आहे प्रोपेनॉल. 1 2 3 कार्बन प्रोपेन टू ऑल म्हणजे इथे सेकंडरी काय होतो अल्कोहोल तयार होतो. फॉर्मॅल्डिहाइड पासून प्रायमरी अल्कोहोल, ॲसिटाल्डिहाइड पासून सेकंडरी अल्कोहोल काय होतो तयार होतो. आता आपण टर्शरी अल्कोहोल तयार करू. त्याच्यासाठी आपण ॲसिटोनचं एक्झाम्पल घेतलं. इथे अल्डिहाइड घेतला, इथे कीटोन घ्यायचा आहे. RC डबल बॉन्ड OR CH3 C डबल बॉन्ड CH3. आता हे इथं सेम तसंच आहे. ॲसिटोन अंडरगो ॲडिशन रिॲक्शन विथ ग्रिग्नार्ड रिएजंट CH3 MgBr मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड टू फॉर्म द कॉम्प्लेक्स विच अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह द टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इथे फॉर्म होतोय. तो कसा बघा. आता इथे मुळात 2 मेथिल ग्रुप आहे बरोबर आहे. इथे अजून एक मेथिल ग्रुप ॲरोवरती लिहिलेला आहे CH3 MgBr. ग्रिग्नार्ड रिएजंटचा अजून एक मेथिल ग्रुप इथे अटॅच होतो. 1 2 3 होत आहे मेथिल ग्रुप 1 2 3 आणि या ओचा काय होतंय OMgBr. मग इथे O आणि Mg हा बॉन्ड ब्रेक होतोय, वॉटरची ॲडिशन होते. ओला हायड्रोजन अटॅच होतो, OH ग्रुप पूर्ण होतो आणि MgBr OH हा कॉम्प्लेक्स फॉर्म होत आहे. तर CH3 C CH3 OH हा टर्शरी कार्बन आहे कारण डायरेक्टली 3 कार्बन अटॅच आहे म्हणून हा टर्शरी आहे. त्याला अल्कोहोल अटॅच आहे म्हणून टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. अशा प्रकारे हा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल काय होतो फॉर्म होतो. आपल्याला हे कळालं की ग्रिग्नार्ड रिएजंटची रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. बोर्डला CETला सर्व टाईपच्या एंट्रन्सला. त्यानंतर सिक्वेन्स रिॲक्शनमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि ग्रिग्नार्ड रिएजंटपासून बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवले जातात. तर ग्रिग्नार्ड रिएजंटचा फॉर्म्युला RMgX आहे. फॉर एक्झाम्पल CH3 MgBr मेथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट या कार्बोनिल ग्रुपमध्ये काय होतो ॲड होतो. त्याचं हायड्रोलिसिस करायचं आणि पुढे काय होतो प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल काय होतो फॉर्म होतो. इथे आपल्याला काय मिळाला CH3 CH2OH एथिल अल्कोहोल. इथे बघा मेथिल ग्रुप इन्क्रीज होत जात आहे. इथे काय झालं की एक मेथिल ग्रुप वाढतोय. इथे इथे किती होत आहे अजून एक वाढतोय. इथे पहिले होता इथे अजून एक वाढलेला आहे. तर मेथिल ग्रुप जो ग्रिग्नार्ड रिएजंटचा मेथिल आहे हा एक आहे हा एक आहे हा एक आहे तिथून आलेला आहे. मी तुम्हाला यामध्ये अजून शॉर्टकट सांगणार आहे की एंट्रन्ससाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे सेम रिॲक्शन आहे. तर ग्रिग्नार्ड रिएजंटचीच रिॲक्शन आहे. तुम्ही एकदा लिहून काढा ही पूर्ण रिॲक्शन. मी तुम्हाला सांगेल की एंट्रन्सला जर हा क्वेश्चन येतोय तर 1 मिनिटाच्या आत कसं सॉल्व्ह करायचा. आपल्याला तर एवढा वेळ नाही आहे एंट्रन्सला मेकॅनिझम लिहायला. मग शॉर्टकटमध्ये अशी काही ट्रिक्स आहे की आपण डायरेक्ट हे लिहू शकतो. तर एक लक्षात ठेवायचं मी वरच्यावर सांगतो तुम्हाला. तर इथे बघा काय हा जो पॅटर्न आहे ना कॉमन घ्यायचा हा एवढा पार्ट. हे बघा हा जो ग्रुप आहे ना हा सगळ्या ठिकाणी येणार आहे. आता हे बघा मी तुम्हाला डायरेक्ट प्रोडक्ट कसं लिहायचं ते सांगतो. हा जो पूर्ण ग्रुप आहे असाच्या असा पुढे लिहायचा. याला ग्रिग्नार्ड रिएजंटचा मेथिल अटॅच करायचा आहे. हे बघा तुम्हाला हा पॅटर्न दिसेल. हे बघा या कार्बनला 2 हायड्रोजन आहे हा CH2 HC डबल बॉन्ड OH. या कार्बनला 2 हायड्रोजन आणि पुढे ऑक्सिजन आहे. या कार्बनला 2 हायड्रोजन आणि काय ऑक्सिजन आहे. तर ओचा OH करायचा. या ओचा काय करायचा OH. त्यानंतर हा CH2 ग्रुप बनतो. हा काय बनतो CH2. याला एक मेथिल ग्रुप अटॅच करायचा CH3 इथे CH3 CH2OH बनला प्रायमरी अल्कोहोल. आता त्याच्यापासून ग्रिग्नार्ड रिएजंट पासून कसा अल्कोहोल बनतोय. याला मेथिल ग्रुप अटॅच केला आणि ऑलरेडी एक मेथिल ग्रुप आहे 2 मेथिल ग्रुप आहे बरोबर. इथे एक अटॅच झाला. ओचा काय होतो OH. मग CH3 CH3 आणि याला काय अटॅच होतो हायड्रोजन OH तयार होतो. म्हणजे थोडक्यात इथे ग्रिग्नार्ड रिएजंट काय झाला ऍड झाला. एक एक मेथिल ग्रुप काय करायचा आहे वाढवत जायचा आहे. शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला ते लिहून दाखवतो.
आता समजा एंट्रन्सला असा क्वेश्चन आलेला आहे, फॉर्मॅल्डिहाइड आणि पुढे ग्रिग्नाट रिएजंट ऍड करायचा आहे, मग इथे अल्कोहोल तयार होत आहे, तर हा जो मेथिल ग्रुप आहे इथे ऍड करू आपण CH3CH2 आणि या ओचा काय करायचा OH, CH3CH2OH काय तयार झाला CH3CH2OH म्हणजे इथेनॉल तयार होतो. आपण मेथिल ग्रुप घेतला, हा CH2 ग्रुप घेतला आणि ओचा काय करायचा OH, डायरेक्ट प्रायमरी अल्कोहोल तयार होतो. आता बघा पुढे CH3C डबल बॉन्ड OH ॲसिटाल्डिहाइड आहे, मेथिल ग्रुप इथे ऍड करू आणि ओचा काय करायचा OH, मग CH3CCH3 इथे CH आणि ओचा काय करायचा OH, ओचा OH केला CH3CH आणि वरतून ग्रिग्नाट रिएजंटचा मेथिल ग्रुप ऍड केला CH3CH CH3 आणि OH, प्रोपेन टू ऑल म्हणजे हा सेकंडरी अल्कोहोल मिळतोय. आणि टर्शरीसाठी ॲसिटोन घेत असतो आपण. आता बघा हा ॲसिटोन आहे, ॲसिटोनमध्ये वरतून मेथिल ग्रुप ॲड करायचा. किती झाले 1 2 3 ग्रुप्स आहे, CH3C CH3CH3 आणि ओचा काय होतो OH, बस झालं. तर आपण शॉर्टकटमध्ये लिहिलेली, इथं काही मेकॅनिझम लिहिलं नाही, काही नाही. ग्रिग्नाट रिएजंटचा जो मेथिल ग्रुप आहे तो अटॅच करायचा आणि ओचा OH करायचा, एवढंच करायचं आहे CET मध्ये. हा झाला शॉर्टकट. जी रिॲक्शन लिहिण्यासाठी मी 15-20 मिनटं टाकले, तर फर्स्ट रिॲक्शन हे जवळपास 3-4 रिॲक्शन लिहिलेलं आहे, त्याला बराच वेळ लागलेला आहे. मेकॅनिझम तुम्हाला पूर्ण डिटेल मी समजावून सांगितलेलं आहे. एवढा मेकॅनिझम एंट्रन्सला लिहायचं नाही. एंट्रन्सला 4 ऑप्शन आहे, त्यातून एक सिलेक्ट करायचं आहे. तर कसं सिलेक्ट करणार, तर हा ग्रिग्नाट रिएजंटचा मेथिल एक ग्रुप वाढतोय तिथे आणि ओचा काय होतोय OH, एवढं करायचं आहे. बाकी सगळं स्ट्रक्चर ॲज इट इज इथे उतरवायचं आहे. आणि हे झालं प्रायमरी, सेकंडरी आणि हा कोणता अल्कोहोल तयार होतो टर्शरी. तर या प्रकारे आपण काय करू शकतो, एंट्रन्सला आपण शॉर्टकट मेथड ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी यूज करू शकतो. शॉर्टकट फक्त मॅथ किंवा बाकीच्या गोष्टींसाठी नसतो, केमिस्ट्रीसाठी पण फॉर्म्युले आहे, तर ते लक्षात ठेवायला लागतं ट्रिक्स. तर कॉमन पार्ट कोणता आहे रिएजंटचा, कोणता इन्क्रीज होतो आहे, कोणता कार्बन इन्क्रीज होतं हे लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला पण एंट्रन्सच्या या ट्रिक्स म्हणजे नाही का यूज करता येतील. जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला अजून डिटेल कळेल की लक्षात कसं ठेवायचं आहे. तर आता राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.